महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी जागृत मशाल मंचद्वारे मशाल रॅलीचे आयोजन। चंद्रपूर शहरात जागृत मशाल मंचद्वारे भव्य मशाल रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात गांधी चौकातून सुरू करण्यात आली। राज्यात महिला अत्याचार वाढ होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी आज मशाल रॅली काढण्यात आली होती। आयोजित रॅलीमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला। रॅलीमध्ये महिलांच्या हातात धगधगती मशाल होती। प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात पोहोचत उपस्थित नागरिक व महिलांची सुरक्षिततेची शपथ घेतली। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राज्यात आम्ही शक्ती कायदा अस्तित्वात आणला, मात्र अद्यापही तो लागू करण्यात आला नाही। तो कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी केली। आतापर्यंत आपण गुड टच बॅड टच सायंकाळी लवकर घरी येणे हे ज्ञान फक्त मुलींना दिलं, मात्र आता हे सर्व मुलींना पण सांगणे गरजेचे आहे, तेव्हा समाजात खरी जनजागृती होणार अशी प्रतिक्रिया जागृती मशाल मंच सदस्य अश्विनी खोब्रागडे यांनी दिली आहे। सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली, असं श्रीरंग बारणे म्हणाले। मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अनेक मागण्या सिडकोकडे केल्या आहेत। यात प्रामुख्याने पनवेल महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नयनाबाधित नागरिकांना मूलभूत सुविधा, डोंगी पारगाव पुनर्वसन, कोंढा धरणाची मर्यादा वाढवणे यासह अन्य मागण्या यावेळी बारणे यांनी सिडकोकडे केल्या आहेत। चर्चेत अनेक मागण्या झाल्या असून याबाबत मागण्या मान्य झाल्या असून याबाबत लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाने दिले असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितली आहे। सर, काय सांगाल, तुमची सिडको सोबत आज बैठक झाली, कुठल्या विकास कामांना तिथे मंजुरी देण्यात आलेली? सिडकोचे एमडी विजय सिंगल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली। प्रामुख्यानं सिडकोच्या आखातीत येणारे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। 2016ला पनवेल महापालिका झाली आणि त्या महापालिकेशी निगडीत देखील सिडकोचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। प्रामुख्यानं सिडको वसाहतील एसटीपी गेले अनेक दिवस बंद आहे, त्याची दुरुस्ती करून तो तात्काळ महापालिकेकडे वर्ग करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या। एमडीने देखील तात्काळ त्या संदर्भामध्ये मान्यता दिली। दुसरं प्रामुख्यानं पनवेल महापालिकेला डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता आहे आणि पनवेल महापालिकेने या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार सिडकोकडे केलेला आहे। जवळपास 60 एकर जागेची मागणी त्या संदर्भात केलेली आहे। इतक्या दिवस सातत्यानं मागणी होत होती, परंतु त्याला त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद सिडकोकडून मिळत नव्हता। आज एमडी महोदयांनी सांगितलं की ही जागा देण्याच्या संदर्भामध्ये जागा लोकेटेड करून ती जागा आम्ही पनवेल महापालिकेला देण्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई करूया। सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा सातत्यानं मागणी केली गेली होती। मध्यंतरी या बाबतीमध्ये एका विकसिकाला ते देण्याच्या संदर्भात देखील सिडकोकडून कारवाई झाली होती, परंतु पुढे काही झालं नाही। तर सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या संदर्भामध्ये मी प्रामुख्यानं त्यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणल्यानंतर नवीन आर्किटेक्ट नेमून, कन्सल्टंट नेमून, जुना आणि नवीन कन्सल्टंट बरोबर घेऊन त्या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आणि सेंट्रल पार्क सिडकोच्या माध्यमातून विकसित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहे। एमएससीबीचा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे। अनेक ठिकाणी लाईट जाते, खास करून कामोठेच्या परिसरामध्ये। तर कामोठेच्या इथं सबस्टेशन करायला जागेची मागणी केली होती, सिडकोकडून प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु सिंगल साहेबांनी सांगितलं की एमएससीबीला जागा देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर जागा देऊ। केंद्र आणि राज्य सरकारकडून महावितरणला मोठ्या प्रमाणावरती या भागातील सबस्टेशनसाठी निधी देखील उपलब्ध आहे आणि ते काम करण्याच्या संदर्भामध्ये सिडकोकडून प्रतिसाद मिळेल। कळंबोलीच्या या ठिकाणी स्टील यार्ड आहे, तिथं गैरसुविधा आहे
त्या सुविधा पुरवण्याच्या संदर्भामध्ये खास करून त्याला अप्रोच असणारा मेन रस्ता 7 मीटरचा आहे तो करण्याच्या संदर्भामध्ये ती एक मागणी होती. डुंगी पारगावच्या विकासाच्या बाबतीमध्ये आणि गेले अनेक दिवस त्या भागातील नागरिकांना त्याच्या मागणी होती की डुंगी पारगावच्या विकासाच्या संदर्भामध्ये मध्यंतरी ड्रॉ देखील झाला, परंतु निर्णय झाला नव्हता. येत्या 8 दिवसामध्ये डुंगीच्या पारगावच्या त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका सिडकोच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने घेतली. नैना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता सिडकोच्या माध्यमातून बरेचसे निविदा काढलेले आहेत की रस्ते किंवा मी त्यांना मागणी केली की 2013 या संदर्भामध्ये सिडकोकडून कारवाई झाली, परंतु शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका आपल्याकडून मिळत नाही. तर जे आंदोलन करते शेतकरी त्यांना एकत्रपणे घेऊन पुढं कुठल्याही प्रकारे आपल्याला या बाबतीमध्ये त्रुटी राहू नये, त्याच्याबद्दल एक बैठक घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या. काही बऱ्याचशा भागामध्ये बौद्ध विहार असेल, सामाजिक मंदिर असेल, या माध्यमातून मागणी सातत्यानं होत होती. तर त्या बाबतीमध्ये देखील मागणी केलेली ते देखील पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये माननीय MD महोदयांनी सांगितलं. सिडको आणि पनवेलच्या भागामध्ये जो सिडकोने विकसित केलेला भाग आहे आणि त्यांची वसाहत आहे त्या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तर MGBच्या माध्यमातून आणि कोंढाणा धरण जे विकसित करतात किंवा सिडको त्या माध्यमातून पैसे लावून त्या कोंढाणा धरणाचं काम पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करतात. ते लवकरात लवकर करून पनवेल क्षेत्रामध्ये आणि सिडकोच्या विभागामध्ये जास्तीत जास्त पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात दोषींवर कार्यवाही करण्यासाठी भाजपचे निषेध आंदोलन. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असल्याने सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. तर ही नवी मुंबईत या घटनेचा निषेध म्हणून भाजपने हे आंदोलन सुरू केलंय. नवी मुंबईत आज अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा सिंधुदुर्गमध्ये पडला ही घटना अत्यंत दुःखदायक आहे आणि आपल्या सर्वांना कमीपणा आणणारी ही गोष्ट आहे. या घटनेचं विरोधक ज्या पद्धतीने प्रचार करत आहे तसं न करता या घटनेमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांचं अपप्रचार चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे. शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीची गठन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून योग्य चौकशी चालू आहे. चौकशी झाल्यानंतर जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती 100% कारवाई झालीच पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या विषयावरती विरोधक राजकारण करत आहेत. प्रत्येक विषयाला ते राजकारणाच्या निवडणुकीच्या चष्म्यातून बघत आहेत. तर असं न करता आपण सगळ्यांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे. नक्कीच त्या ठिकाणी जो पुतळा पडलाय त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत चांगला मोठा असा भव्य पुतळा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभं राहिलाच पाहिजे आणि ते होणारच आहे. पण या गोष्टीला विरोधकांनी कुठे ना कुठे आता राजकारण बंद केले पाहिजे आणि या गोष्टीचे शांतपणे निषेध फक्त आपला नोंदवलं पाहिजे. आज आपण बघतायत की सर्व शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आपल्या त्या घटनेच्या विरुद्ध दुःख व्यक्त केलेलं आहे. सर्वांमध्ये त्या गोष्टीचं दुःख आहे आणि तिथे लवकरात लवकर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे ही सर्वांची इच्छा याच्यामध्ये आहे. खुश खबर.
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. महायुतीच्या आंदोलनाला शहरात परवानगी नाही असं DCP नितीन बगाटे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये महाविकास आघाडीतर्फ जोडमारो आंदोलन करण्यात येणार असून त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे सुदबुद्धी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुदबुद्धी देव असं आंदोलन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली नाही. त्याच अनुषंगाने क्रांती चौकामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला असल्याची माहिती पोलीस DCP नितीन बगाटे यांनी दिली आहे. खाली आता काय म्हणाल पोलिसांचं नियोजन आज संघर्ष पोलीस आपलं काम करतात. जे कोणी कायदा हातात गेले आणि विनापरवाना आंदोलन करेल त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. आणि छत्रपती संभाजीनगर हे शांततेचे शहर आहे आणि आम्ही शांततावादी तिथे राखू निश्चितपणे. महाविकास शहरामधल्या चौकामध्ये असेल, आता काही दिवसापूर्वी रामासमोर असेल, महाविकास आघाडीचं आंदोलन, मग भाजपचं आंदोलन, मग भाजपचं आंदोलन, महाविकास आघाडीचं आंदोलन असं सुरू होत आहे. आणि तुम्ही या आंदोलनाला परवानगी पण देताय. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि कोणी कायदा हातात घेऊ नये एवढंच आमचं पोलिसांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी महायुती एकत्रित आंदोलन करतात त्यावेळेस मोठा राडा होतो. मागच्या अनुभवावरून तुम्ही यावेळेस काय काळजी घेतली? आमच्या कधी पण आम्ही राडा होऊ दिलेला नाही आणि होऊ देणार नाही. निश्चितपणे आम्ही शांततावादी राहू. पण राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांच्या पोरावर तुम्ही गुन्हे नाही दाखल करत, दुसऱ्यांवर करतात. त्यामुळे त्यांची किंमत जास्त वाढते आहे अशा आंदोलनामध्ये आंदोलन करण्याची. गुन्हे दाखल करणार तुम्ही आंदोलन आहे आणि यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला नाही. आंदोलनाच्या प्रमुख स्थानी होते, ते गोंधळ घालत होते, हाणामारी करण्यासाठी प्रयत्न करत होते. माझं जोडणे त्याबद्दल मी सध्या काही बोलतो. आता पण डॉक्टर भागवत कराडे यांच्या बहीण चालल्या गेल्या, त्यांना पण अटक करण्यात आलेली नाही. आम्ही ताब्यात घेतलं. महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकामध्ये जोरदार निदर्शने. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आज शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. शरद पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आघाडी सरकारचं आंदोलन चालू आहे. त्याच्या निमित्त आम्ही परवानगी नियमानुसार काय कारवाई करतात. मवियाने महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला राजकीय वळण दिलं जातंय असं अनिल देसाई म्हणाले. खासदार अनिल देसाई म्हणाले, महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या जनतेचा अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलाही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रातली जनता ही खपवून घेणार नाही. त्यांच्या मनात चीड आणि संताप आहे. ऑर्डर आहे आपल्याला माहिती आहे. आपण सध्या या क्षेत्रातले जाणकार आहात. हायकोर्टाची ऑर्डर असून पोलिसांची परवानगी नाही. रविवार आहे, आपण माध्यमांनी कृपा करून अशा प्रकारचं हे करायचं. आज रविवार आहे, पोलिसांची परवानगी नाही ना. पोलिसांची परवानगी तेच प्रशासन दर बाबतीमध्ये इथं महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलीही पायरी, कुठलंही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय रंग म्हणून देण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्राची जनता हे खपून घेतलं जात नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल चीड आहे, संताप आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या बाबतीमध्ये आम्ही सांगू की लोकशाही पद्धतीनं सगळं होत आहे, तरी मदत करावी. अनिल भाऊ, या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, तरी विरोधी पक्षाचं या माफीवर समाधान नाही.
पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी त्यांचं जे काही त्यांना वाटलं किंवा त्यांच्यामध्ये स्वतःला, कारण महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज हे दैवत आहे. आणि पंतप्रधानांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या भेटीमध्ये परवा आलेल्या याच्यामध्ये त्यांनी केलं. पण हे महाराष्ट्र सरकार काय करतं? हे जे सरकार आहे यांनी, तुम्ही तो फोटो सुद्धा पाहिला असेल, कशा प्रकारच्या एकेकाच्या भावना होत्या, कशा प्रकारच्या एकेकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स होते. आम्ही त्यामध्ये कुठचं राजकारण करत नाही. जे आम्ही करावं ते राजकारण आणि त्यांनी करावं ते समाजकारण, अशा प्रकारचं हे जनतेला सुद्धा, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्ही आज जो गोडे मारा या सरकारच्या या कृतीला, याला हे जे आंदोलन आहे, हे हा मोर्चा इथं होणार. आणि त्यासाठी शिवसैनिक हे सगळे कानाकोपऱ्यातून येत आहेत. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत, राष्ट्रवादीचे येत आहेत, मित्र पक्ष येत आहेत. त्यामुळे इथे आम्ही कुठचंही राजकारण करू इच्छित नाही आहे. प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही हे करू की तुम्ही मदत करा आणि या आंदोलनाला व्यवस्थितरित्या कुठलंही दुसरं वळण देण्यापासून पुढची हे करू नये अशा प्रकारचे. महाविकास आघाडीच्या जोडो मारो आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून निषेध आंदोलन. दादर परिसरात भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या जोडो मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. वेडे वटवटराव, मुंग्या राऊत, करामती काका, पेगविन राव, नाना तळीराम अशा प्रकारे हातात फलक घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले. या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अजून जोरात जल्लोषात झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर. या धर्तीवरती महाविकास आघाडीचं आंदोलन हे थोतांड आहे, राजकीय प्रेरित आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आमचं हे आंदोलन नाही आहे, तर शाहीर अवधूत विभूतींचं शिवव्याख्यान आहे, ज्या माध्यमातून राजा आमचा किती मोठा होता, आमचा राजा हा अखंड भारताचा राजा होता, त्याच्याबद्दलचं आदर्श प्रेम आणि त्याच्याबद्दल असलेल्या भावना आम्ही इथे प्रकट करतो. या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ना, त्या घेऊन आले, त्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर असतील, यांना घेऊन राजकारण करण्याची त्यांना सवय पडली. पण जनता रोज फसू शकत नाही. एक दिवस जनता त्यांना जोडे मारेल हे मला माहिती आहे. आम्ही खेटर मारो आंदोलन करणार आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू झाले आहेत. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हे आंदोलन सुरू केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली आहे, तरी मवियाचे नेते राजकारण करीत आहेत. महाविकास आघाडी निवडणुकीच्या काळात राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांना दरोडेखोर म्हटले, त्याचं नाना पटोले उत्तर देतील का? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना महाराजांचा पुतळा जेसीबी लावून लोटून टाकला, त्याचे नाना पटोले उत्तर देतील का? संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाकडे तो वंशज असल्याचा पुरावा मागितला आहे, ज्याचे उत्तर उद्धव ठाकरे देतील का? जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं की अफजल खानाने शाहिस्तेखान नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही, असं उत्तर शरद पवार देतील का? काँग्रेस मताचे राजकारण करीत आहेत. आम्ही खेटर मारो आंदोलन करणार आहोत. महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कलंक आहात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करीत नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पटोले देतील का? संजय राऊतांनी तर
छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावाच मागितला. याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि शाहिस्ते खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान शाहिस्ते खान आहे म्हणून ओळख आहे. शरद पवार उत्तर देतील का? शरद पवार साहेब उत्तर देतील का? आणि आता एक दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली, तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे. म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकडे असतील, आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील, आदर्श पटले असतील, या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम राजकारण होतंय असं वाटतं का विरोधकांकडनं? 1,00,000% राजकारण आहे. सकाळी काँग्रेसने म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले माफी मागा. पंतप्रधानांनी माफी मागितली. या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही. त्यांना मतं पाहिजे आहे, मताचे राजकारण करत आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करत आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे. त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो, महाविकास आघाडीला खेटर मारो. त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं, आम्ही खेटर मारू. कारण तुम्ही बदमाशी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही नावाला कलंक आहे. तुम्ही कलंक आहे. महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, कलंक आहे तुम्ही. कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही. तुम्ही तर पुतळे पाडले, जेसीपी लावून पुतळे पाडले, असे नालायक आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली, पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या प्रकरणात पंतप्रधानांनी माफी मागितली तरी हे आंदोलनावर ठाम आहे. ते खोटाडेपणा करताय, बदमाशी करतायत, महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे. माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे. त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली, सर्व समाजाची माफी मागितली, ज्यांच्या मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली. आणि यानंतर त्या मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करतायत. कुठे कुठे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो तुमच्या? महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चा आंदोलन करत आहे, आमचे युवक आंदोलन करत आहे. या आंदोलनात आम्ही युवकांना आंदोलन दिलं आहे. निश्चितपणे महाविकास आघाडीला त्यांच्या या आंदोलनाला चपला मारतील, खेटर मारतील आमचे युवा मोर्चा. ते म्हटले आंदोलन करता महायुतीमध्ये इतर तुमचे दोन सहभागी पक्ष आंदोलन करत नाही. माझं असं म्हणणं आहे की पुण्या पक्ष त्यांच्या वेगळ्या पक्षाची भूमिका राहू शकते. ही पक्षाची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भूमिका घेतली आहे की कलंकित महाराष्ट्र करणारी महाविकास आघाडी, छत्रपती शिवरायाच्या नावानं राजकारण करणारी महाविकास आघाडी यांना खेटरं मारले पाहिजे म्हणून आमचे आंदोलन आहे. निवडणुकीसाठी हे होत आहे असं वाटतंय? 100% निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण करतायत. जे विकास कामं थांबल्या विदर्भाचे ते पूर्ण करणार आहे. काही महायुतीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा झाली आणि त्यामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल. काही मुद्द्यावर एकमत झालं, काही मुद्दे अजून बाकी आहे. पण मला वाटतं 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या महायुतीचे सर्व प्रश्न सुटतील. 150 पेक्षा जास्त जागांवर लढण्यावर ठाम आहे. कुठली आकडेवारी कुणी ठाम नाही आहे, कुणी आकडेवारी काही मांडली नाही आहे. जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे. भाजपा जिंकत तर भाजपा लढेल, अजितदादा जिंकेल तर अजितदादा लढेल, एकनाथ शिंदे जिंकेल अजित, काही आपले एनडीएचे लोक लढतील. त्यामुळं जागा किती कोणाला मिळाव्या हा मोठा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीचं सरकार, डबल इंजिन सरकार, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणाकरता डबल इंजिन सरकार, या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्याकरता महाराष्ट्र सरकार, या आमच्या ज्या 40 महत्त्वाच्या योजना महाराष्ट्र सरकारने जनतेकरता केल्या आहे त्या योजना पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकारची गरज आहे. मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे आहे. आणि म्हणून
आमची प्रायोरिटी जी काल ठरली ती प्रायोरिटी जिंकण्याची होती. राजकमल चौकात भाजपाचे मविया विरोधात आंदोलन. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर जोरमारो आंदोलन केलं जात आहे. दुसरीकडे भाजपाने अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनाने मवियाला उत्तर दिले आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून यावेळी मविया विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह मविया नेत्यांचे फोटो हातात घेऊन मविया नेत्यांचा निषेध देखील नोंदवला आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे आणि त्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मालवणला आल्यानंतर संपूर्णतः माफी मागितली जनतेची, छत्रपती शिवाजी महाराजांची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा माफी मागितली. परंतु दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्या पुतळ्याचे जे भाग होते ते व्हायरल करून जास्त अपमान या काँग्रेसवाल्यांनी, महाविकास आघाडीवाल्यांनी केला आणि आता ते त्याचं राजकारण करतात आहे. माझा त्यांना सवाल आहे की भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे डाकू होते, दरोडेखोर होते. या काँग्रेसवाल्यांनी कधी माफी मागितली का? लाज वाटली पाहिजे त्यांना की त्यांचा जो ज्याचा गांधी घराण्याचा बाप समजला जातो पंडित जवाहरलाल नेहरू, तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डाकू दरोडेखोर लिहितो. आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे, मी आता ते डिस्कवरी ऑफ इंडिया वाचून आलो की त्यामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला धोक्यात ठेवून त्यांना मारलं. हे याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची इमेज कमी झाली. अरे पंडित जवाहरलाल नेहरूला मानणारे सगळे काँग्रेसवाले, त्यांचे ताट उचलणारे उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरदचंद्र पवार पुन्हा वाचा. आणि ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पुस्तकामध्ये केलाय त्याला जाब विचारा. संपूर्ण गांधी घराणं काँग्रेस केव्हा माफी मागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं लेखी अपमान करून? अरे अफजल खानाला जर मारलं नसतं तर आज महाराष्ट्रात एकही हिंदू बौद्ध राहिला नसता. अरे हे काय सांगतात? विशाळगडावर अतिक्रमण केले, पवित्र विशाळगड अतिक्रमणाने व्यापला. यांच्या काळामध्ये कधी विशाळगड साफ केला गेला नाही, कोर्टाने सांगून सुद्धा साफ केला नाही. एवढेच काय, अफजल खानाच्या दर्ग्याचं उदात्तीकरण यांच्या काळामध्ये केलं गेलं. अफजल खानाचं उदात्तीकरण केलं, कधी अतिक्रमण काढलं नाही. तेव्हा कुठे गेलं होतं? तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम? आणि एवढंच नाही, त्या कमलनाथनी, तुमचा काँग्रेसचा कमलनाथ, त्या संसरला छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा जेव्हा कार्यकर्ते म्हणत होते महाराजांच्या मूर्तीला हात नाही लागला पाहिजे, तेव्हा निर्दयीपणे JCPनी पुतळा उखडून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खाली पडली आणि त्याच्यासोबतच कमलनाथचं सरकार सुद्धा खाली पडलं. आणि म्हणून यांनी शिकवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या, जो स्वाभिमान सांगितला, तो कवडीभर जरी तसूभर जरी यांच्यात असेल तर आज त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूचा निषेध करावा. पंडित जवाहरलाल नेहरूच्या सगळ्या वंशजानं पंडित जवाहरलाल नेहरूनं जे लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्याबद्दल माफी मागावी. नाहीतर कोणताही अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या काँग्रेसवाल्याला. ठाण्यात भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन.
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर जोडमारो आंदोलन केलं जात आहे। दुसरीकडे भाजपाकडून देखील आंदोलन करण्यात येत आहेत। ठाण्यात देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी आमदार संजय केळकर उपस्थित होते। महाविकास आघाडी प्रत्येक विषयात मतांचे राजकारण करत आहे आणि हे जनतेला समजलं आहे, त्यामुळे जनता यांना योग्य वेळी जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाविकास आघाडीचे सातत्याने आता गेल्या 3 दिवस जे आंदोलन करत आहेत, मला त्यांची लाज वाटते की तुम्ही महाराजांच्या नावाखाली तुम्ही महाराष्ट्रात एक घाणेरडं राजकारण चालू केलेलं आहे। आज पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा त्यांचा निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत आम्ही। त्यांना शिवभक्त म्हणून त्यांना कधीतरी स्वतःहून लाज वाटली पाहिजे की तुम्ही विशालगडावर प्रतापगडावर अतिक्रमण झालेलं होतं तेव्हा तुम्ही झोपलेले होते का? शिवभक्त म्हणून कधी तुम्ही जागृत झाले का? आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे अतिक्रमण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हटवलंय, तेव्हा तुमचं शिवभक्त पण कुठे गेलेलं होतं? विशालगडावरती अतिक्रमण झालं होतं तेव्हाही त्यांना काही उत्तर नाही होतं, काय करणार? प्रतापगडावरही देखील अतिक्रमण झालेलं, तेव्हाही त्यांची वाचा फुटली नव्हती, तेव्हाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच ते अतिक्रमण हटवलेलं आहे। त्यांचं राजकारण हे फक्त महाराजांच्या महापुरुषांच्या नावाने राजकारण करत राहणार। त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा तोडीला तोड देणार। त्यांना वेळ आली तर शिवटोळा पण देणार। महाविकास आघाडीचा विरोध आंदोलन केलेलं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत असं आपलं म्हणणं, काय सांगणार? आज महाराष्ट्रभर आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। खरं म्हणजे महाविकास आघाडी एकही विषयातला राजकारण सोडत नाही। निर्णय नरेटिव्ह तयार करायचे, लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगून मतं कशी मिळतील आणि महायुती सरकार कसं अडचणीत सातत्याने येईल। विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमचा रोल करा, परंतु कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण करणार? देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील जाहीरपणे नतमस्तक झाले, शिवभक्तांकडे नतमस्तक झाले। तुम्ही मंडळींनी तर गड किल्ल्याचं काही केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत आणि त्यांचा विचार हा गडकिल्ल्यामध्ये आहे। या गडकिल्ल्याकरता तुम्ही काही केलं नाही, गडकिल्ल्यावर देखील गेले नाही, परंतु महायुती सरकारने शासकीय पातळीवर तर निधी दिलाच, परंतु गडकिल्ल्यावर जाण्याकरता युवा शक्तीला देखील एक प्रकारची निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देण्याचं आणि पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की तुम्ही हे राजकारण करताय। लोक तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चितपणे धडा शिकवतात। 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राने मवियाला गेट आउट केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे। शिंदे म्हणाले, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील जनतेने मवियाला गेट आउट केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन औरंगी कारभार करणे हे ठाकरे सरकारचं कार्य आहे। शिंदे यांनी महाविकास आघाडीला निशाणा सारत म्हटले की मवियाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही। आज जो आंदोलन कर रहा है महाविकास आघाड़ी का, क्या कहेंगे उस पर? देखिए, ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई। ये बहुत ही दुखद बात है। ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है। तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है और छत्रपति शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है। ये हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है। लेकिन हुई ये घटना वो दुर्भाग्यपूर्ण है, वो दुर्दैवी है, दुखद है, लेकिन उसकी राजनीति करना उससे ज्यादा दुखद है, दुर्दैवी है। वो आज विपक्ष कर रहे हैं। मैंने अभी वीडियो दिखाया है, ये कर्नाटक का वीडियो है। उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा को तोड़ने के लिए 2-2 जेसीबी लाए गए।
और वो स्टैचू उखाड़ दिया। अब ये कौन सा है? अब उनको इन्होंने जोड़ा मारना चाहिए, उनको चप्पल से मारना चाहिए, और वो छोड़कर यहाँ पर आज जो कर रहे हैं, ये जनता महाराष्ट्र की बहुत ही शुद्ध है, समझदार है। आने वाले इनके पास कोई मुद्दा नहीं है। अभी इनके पैरों तली जमीन खिसक गई है, उनको हार उनकी नजर आ रही है, और इसलिए नजदीक बहुत ही घोड़ा मैदान नजदीक है, और आने वाले इस चुनाव में हमारे महाराष्ट्र की जनता इनको जोड़े से मारेगी, इतना मैं कहता हूँ। ये भी मैं कहूंगा, मुख्यमंत्री लाडली बहन योजना के लिए कोर्ट में चले गए अनिल वडपल्लीवार, कांग्रेस का आदमी है। अरे एक बार मुंबई हाईकोर्ट गए, मुंबई हाईकोर्ट ने इनको भगा दिया, फटकारा। अभी नागपुर हाईकोर्ट में गए। ये क्या है? ये गरीब मेरी बहन, उनको हम 1,500 महीना दे रहे हैं, 18,000 सालाना दे रहे हैं, तो आपके पेट में क्यों दर्द हो रहा है? और उसको भी कोर्ट में जाकर इसको रोकने के लिए उन्होंने कोशिश की है, और इससे उनसे मानसिकता जो समझ में आ रही है कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुपरहिट हुई है, और इसलिए डर गए हैं वो, इसलिए ऐसे हथकंडे इस्तेमाल कर रहे हैं। मैं इतना ही कहूंगा, छत्रपति शिवाजी महाराज जी का राजकारण के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए। वो हमारे देवता है, वो हमारे महाराष्ट्र के आराध्य देवत है, और इसलिए हमने खुद छत्रपति शिवाजी महाराज की एक बार नहीं 100 बार माफी मांगी, क्योंकि हमारे वो देवता है। लेकिन कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल उद्धव ठाकरे एक शब्दही का बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून त्या ठिकाणी तोडला, त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मूक होऊन बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे तेथील प्रदेश अध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल एकही शब्द का ते बोलले नाहीत, याचे उत्तर दिले पाहिजे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे। इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता, किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात, हे सांगितलं। पंतप्रधानांवर पण ते म्हणतात की हात लावायचे तर वाटोळे करायला अशी गॅरंटी आहे। यापुढील सर्व आंदोलन ही रस्त्यावर होतील, हे लोकांच्या मानसिकतेत दिसून येतंय, असं केदार दिघे म्हणाले। यापुढची आंदोलनं मोठ्या स्वरूपात होताना दिसतील। जो काय अन्याय अत्याचारांनी महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्या विरोधात सर्वसामान्य जनता किंवा महाविकास आघाडी यांनी तोंड उघडायची नाही। सरकार जे चालवतंय तेच योग्य आहे, एवढं धरून चाललं हे अतिशय अन्यायकारक आहे। यापुढील सर्व आंदोलन ही रस्त्यावर होतील, हे लोकांच्या मानसिकतेतून दिसून येत आहेत। पंतप्रधान यांनी महाराजांची आणि महाराष्ट्राची माफी मागायला उशीर झाला। जे अधिकारी, जे मंत्री या सर्व प्रक्रियेमध्ये होत आहेत, त्यांनी पूर्णतः अभ्यास देखील केला नाही। शिवाजी महाराजांचा 28 फुटाचा पुतळा उभा करतो त्यावेळेस त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तो
पण आज आंदोलनाच्या ठिकाणी झालं आहे. आंदोलन लोकसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झाले. लोक ह्याच्या पुढची आंदोलनं अशाच पद्धतीने मोठ्या आणि याहून मोठ्या स्वरूपाचं आपल्याला दिसून येईल. कारण की वेळोवेळी हेच झालेलं आहे की जो काही अन्याय अत्याचार या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्याविरुद्ध सर्वसामान्य जनता असो किंवा महाविकास आघाडी असो, विरोधी पक्ष असो, यांनी तोंड उघडायची नाहीत. सरकार जे चालायचं आहे ते योग्य एवढंच धरून चालायचं. अतिशय अन्यायकारक आहे आणि लोक ह्या गोष्टीला कुठेही थांबणार नाहीत. यापुढचं प्रत्येक आंदोलन हे रस्त्यावरती होईल हे आपल्याला लोकांच्या मानसिकतेतनं दिसून येतं. असं ज्या दिवशी पुतळा पडला त्यानंतर माफी मागण्याची आपण सर्व मागणी केली होती, मात्र मुजींनी येऊन काल माफी मागितली. कुठेतरी उशीर झाला आणि कुठेतरी राजकारणापायी माफी मागितली. मला असं वाटतं उशीर तर झालाच, पण प्रधानमंत्री म्हणून ज्यांनी उद्घाटन केलं या पुतळ्याचं त्यांनी खरं म्हणजे जे अधिकारी जे मंत्री ह्या विषयामध्ये इन्वॉल्ड होते, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रियेत होते, त्यांनी पूर्णतः अभ्यास पण केला नाही की शिवाजी महाराजांचा 28 फुटाचा जेव्हा आपण पुतळा उभा करतो त्याचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं होतं. तो झाला नाही. ज्याच्याकडे हा पुतळा उभारण्याची जबाबदारी होती, बनवण्याची जबाबदारी होती, त्याला निवळ 2 आणि 2.5 फुटाचे मूर्त्या बनवण्याचा अनुभव आहे. त्या माणसाला तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं कुठेतरी भ्रष्टाचार करून अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवतात. याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना फक्त काहीतरी कोणतीतरी डेडलाईन उद्घाटनाची बघायची होती म्हणून ह्या लोकांनी हे अशा पद्धतीचं काम केलं. लोक सगळं सहन करू शकतात, पण ज्यांच्यामुळे आपली अस्मिता आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्यांच्यावरती जर का असा घाला होत असेल, त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीत एवढा निष्काळजीपणा होत असेल तर लोक नक्कीच उत्तर देतील आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडीचे लोक दहशतवादी नाहीत, सरकार आंदोलनाला घाबरतं हे स्पष्ट होतं असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे पोलीस आंदोलकांना अडवणार त्यावर बोलताना म्हणाले, परवानगी देतो न देतो छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला आहे, त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन आहे. महाविकास आघाडी लोक दहशतवादी नाहीत, सरकार आंदोलनाला घाबरतं हे स्पष्ट होतं. ज्या अर्थी परवानगी देत नाही त्या अर्थी सरकार आंदोलनाला घाबरत आहे. सरकार परवानगी देत नाही त्याच्यात आंदोलनात यश दडलं आहे. सरकार एकदम हादरलेलं आहे. परवानगी देवो न देवो आंदोलन होणार आहे. तसंच पंतप्रधान मुख्यमंत्री माफीवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, माफी मागितल्याने प्रश्न संपतात का? तुम्ही रोज पाप करायचे आणि रोज माफी मागायची, तुम्हाला सोडून द्यायचं का? बाकीचे भ्रष्टाचार तुम्ही करत बसा, खात बसा, परंतु शिवरायांच्या स्वराज्यात नाही जमणार. अजून का अटक होत नाही? तो आपटे कोणाच्या जवळचा आहे, कोणाच्या जवळचा आहे हे सांगावं ना. तसंच भाजपा आंदोलनावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सरकारनं पोलिसांनी परवानगी दिली नाही, त्यांना द्यायचं पोलीस आता आरोप. मला असं वाटतं परवानगी देऊ न देवो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झालेला आहे, त्याच्या विरोधात आंदोलन महाविकास आघाडी करते. ते काही दहशतवादी नाही महाविकास आघाडीचे लोक, त्यांना अडवणं. आपण सरकार या आंदोलनाला घाबरते स्पष्ट होतं. ज्या अर्थी परवानगी देत नाही त्या अर्थी सरकार या आंदोलनाला घाबरलेली आहे आणि सरकार परवानगी देत नाही याच्यातच आंदोलनाचं यश दडलेलं आहे. कारण हे सरकार हादरलेलं आहे, एकदम जमिनीपासून एकदम पूर्णपणे हादरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने परंतु परवानगी देऊ न देऊ आंदोलन होणार. सत्ताधारी असं म्हणतात की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागूनही विरोधात राजकारण करत आहे. माफी मागितल्यानं प्रश्न संपत असतात का? तुम्ही पाप रोज करायचे आणि रोज माफी मागायची, तुम्हाला सोडून द्यायचं का? कारण ज्या पद्धतीनं ठीक आहे इतके बाकीचे भ्रष्टाचार तुम्ही करताय, करत बसा, खात बसा, परंतु छत्रपती शिवरायाच्या याच्यात नाही जमणार आहे. आणि म्हणून माफी मागून प्रश्न सुटत नसतात. याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. अजून का अटक होत नाही? तो आपटे कोणाच्या जवळचा आहे? तो कोणाच्या जवळचा सांगावं ना. आणि म्हणून याचं उत्तर सरकारकडे नाही, त्याचं उत्तर द्यावं ना. माफी काय मागता? साहेब, बदलापूर घटनेतही भाजपनं आंदोलन केलं होतं, आजही भाजप राज्यभरात आंदोलन करते. भाजप सत्तेत आहे. तेच तर आहे. भाजप फक्त या आंदोलन आम्ही करत असताना त्याच्यासमोर येणं, प्रसिद्धीचा स्टंट करणं, प्रसिद्धीसाठी हे आंदोलन आहे. बाकी काही आंदोलन आहे, आमचं आंदोलन आहे ना, मग त्याला प्रसिद्धी मिळू नये, त्यांच्याला थोडीशी मिळावी. सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते, मीडिया पण हे करतो. त्याच्यामुळं हे सगळं नाटक आहे. मला असं वाटतं नाटकाला जनता काही बोलणार नाही. साहेब, 2 दिवसापूर्वी तुमचं शेड्यूल आलं होतं 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर आंदोलन करणार. भाजपने या तिथेच आंदोलन ठेवले, 9:30 वाजता ठेवले. करू द्या.